अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जो संती बसविला ठावो, त्याचे काल आपण सांगितलं, त्याचा पुढचा भाग आज वाचून दाखवतो. सर्व काळ सेवा सद्गुरु साधन, सर्व काळ सेवा सद्गुरु साधन, वचनासी मान देत जाये, वचनाची मान देत जाये, वचनाची मान देत जाये, देत जाय सर्व आपुले घरीचे, देत जाय सर्व आपुले घरीचे, गुरु गम्य साचे ठावे करी, गुरु गम्य साचे ठावे करी, गुरु गम्य साचे ठावे करी. ज्याला आत्मज्ञानाची इच्छा असेल त्याने सर्व काळ नियमाने सद्गुरु सेवा आणि साधना करीत जावी. सद्गुरूंच्या वचनाला शिरोधार्य मानून तसे आचरण ठेवीत जावे. आपल्या सर्व वृत्ती, आपले सर्व भाव त्यांना शरण जाऊन त्यांच्या श्रीचरणी ठेवावे. त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घेऊन त्यांनी अनुभवलेले आत्मसुख जाणून घ्यावे. पुढे दांभिकपणाचे चौथे लक्षण श्री माऊलींनी असे सांगितले आहे की एखादा जरी सद्गुरूंचे ऐकत असेल पण त्यांच्या पश्चात त्यांची निंदा करत असेल तर त्याला ही गीता अध्यात्मशास्त्र सांगू नये. त्याकरता श्री माऊलींनी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. मुक्ता फळ भलते हो परी मुख नसे, तव गुण प्रवेशे तेथे काही. एखादा उत्तम असा अतिशय सुंदर मोती जर आपल्याला धारण करायचा असेल पण जर त्या मोत्याला छिद्रच नसेल तर मग आपण त्यात दोरा होणार तरी कसा आणि तो मोती अंगावर धारण करणार तरी कसा. कपाळावर चिकटवून तर मोती धारण करता येणार नाही ना. त्याचप्रमाणे येथे जो तप म्हणजे साधना करणार आहे, सद्गुरु भक्ती करणार आहे, त्याने जर आपली श्रवणद्वारच बंद करून ठेवली तर अध्यात्मशास्त्र त्याला समजणार तरी कसे, ते त्याच्या हृदयात उतरणार तरी कसे. छाड असेल त्यालाच द्यावे. सद्गुरु श्री माऊलींनी पुढे आणखी एक बहारीचा दृष्टांत दिलेला आहे की सागर गंभीर होये हे कोण ना म्हणता आहे, परी दृष्टी वाया जाये झाली तेथ. समुद्र फार खोल असतो, गंभीर असतो, नाही कोण म्हणतो, पण समुद्रावर पडलेला सगळा पाऊस वाया जातो. त्या पावसाच्या पाण्याचा ना धड पिकांना उपयोग होतो ना धड पिण्यासाठी. त्याचप्रमाणे मी साधना करतो, माझ्यापाशी सद्गुरु भक्ती आहे असे म्हणूनही जो सद्गुरूचे ऐकत नाही त्याचाही अध्यात्मशास्त्रात प्रवेश होऊ शकत नाही. त्याचेही ते तप व ती भक्ती वाया जाते. यासाठी आणखी एक दृष्टांत श्री माऊली पुढे देतात की धालिया दिव्यान्न सुहावे मग जे वाया धाडावे ते आर्थिकान करावे उदारपण. एखादा जर त्याच्या घरूनच पोटभर जेवून आलेला असेल आणि आपण जर त्याला आग्रह केला की अहो जरा 2 घास खा तर तो नाही असेच म्हणतो, पण तरीही आपण त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करतो की अहो 2 घास तरी खाऊन घ्या, हा प्रसाद आहे. याच संदर्भात श्री माऊली येथे म्हणतात की जो पोटभर जेवलेला असतो तो दिव्यांनाही बाजूला ठेवेल किंवा त्याला जबरदस्तीने जर ते खाऊ घातले तर त्यामुळे त्याला त्रासच होईल. जेवून तृप्त झालेल्या व्यक्तीला असा आग्रह करण्यापेक्षा जो खरोखरच भुकेला आहे त्याला ते अन्न उदारपणे का देऊ नये. तसेच ज्याला खरोखरच परमार्थ श्रवणाची चाड आहे त्याला ते ज्ञान का देऊ नये. ज्याला काही ऐकायचे नाही त्याला सद्गुरूंनी तरी ब्रह्मज्ञान कशासाठी सांगावे. अहंकाराचा अडथळा. श्री माऊली सांगतात की जेथे जे योग्य असेल तेच तेथे द्यावे. जसे कृपाचा सुजान डोळा ओढ
परिमळा, जेथ जे माने ते फळा, तेथची येगा. रूपाची चांगली जाण असणारा कोण, तर डोळा. पण जर एखादा म्हणाला की मी डोळ्याने सुगंधच घेणार, तर ते त्याला जमेल का? तो योगी असला तर मात्र गोष्ट वेगळी. योगी कोणत्याही इंद्रियाने काहीही अनुभवू शकतात. पण सामान्य माणसाने जर असा विचार केला की मी डोळ्यांनी परिमळ देईन, तर त्याला ते जमेल का? म्हणून श्री भगवंत पुढे असेही सांगतात की म्हणून तपी भक्ती पहावे ते सुभद्रापती, परी शास्त्र श्रवणी अनासक्ती वाळवेची नाही. काही जणांच्या ठिकाणी तप असते, भक्ती असते, पण जर का शास्त्र श्रवण करण्याच्या बाबतीत ते अनासक्त असतील तर त्यांना बाजूला टाकावे. त्यांना अध्यात्मज्ञान देऊ नये. याचे कारण असे असते की त्यांच्या अंतःकरणातला अहंकार प्रबल असतो. वरवर पाहता जरी तो भक्ती करीत असला तरी जर का त्याला सद्गुरूंचे ऐकावेसे वाटत नसेल तर कुठेही त्याचा मी आड येतो आहे असे निश्चितपणे समजावे. जिथे असा मीपणा असतो, अहंकार असतो, तिथे अध्यात्मज्ञान फिरू शकत नाही. तो मी हा आत्मज्ञानाचा आड येणारा शत्रूच असतो. पद्म भ्रमर आणि पंख भ्रमर. परमपूज्य सद्गुरू श्री मामा या संदर्भात एक मजेशीर गोष्ट सांगत असतात. भ्रमर म्हणजे भुंगे हे दोन प्रकारचे असतात. एक पद्म भ्रमर आणि दुसरे पंख भ्रमर. जे कमळावर बसतात ते पद्म भ्रमर आणि जे शेणावर बसतात, चिखलात बसतात ते पंख भ्रमर. कमळावरचे भुंगे हे कमळातला पराग सेवन करतात व शेणावरचे भुंगे हे शेण सेवन करतात. हे दोन्ही भुंगे खरे म्हणजे जातभाई. एकदा त्या दोन्ही प्रकारच्या भुंग्यांची परस्पर भेट झाली. पंख भ्रमराकडून त्याची दैनंदिनी ऐकल्यावर कमळावरच्या भुंग्यांना वाईट वाटू लागले की आपण एवढा चांगला मधुर खाऊ खातो, पण आपले हे बांधव हे कुठलीही घाण खातात. म्हणून मग त्यांनी शेणावरच्या भुंग्यांना प्रेमाने निमंत्रण दिले की तुम्ही आमच्याकडे पाहुणे म्हणून या. या गावाच्या शेजारी जे तळे आहे त्यात कमळे बोलतात, तिथेच आम्ही राहतो व आम्हाला चांगला खाऊ मिळतो. तुम्ही तेथे आमच्याकडे मेजवानीसाठी या, मात्र सूर्यास्ताच्या आत या, कारण सूर्यास्ताबरोबर कमळे मिटतात. एकदा ती मिटली की मग तुम्हाला पराग सेवन करायला काही मिळणार नाही. ते ऐकून शेणावरचे भुंगे बरे आहे म्हणाले. कर्मदरिद्री मंडळींचे शास्त्रांनी असे एक लक्षण सांगितले आहे की त्यांना सज्जनांच्या हितपर शब्दांवर कधीही विश्वास बसत नसतो. त्यामुळे शेणावरच्या भ्रमरांपैकी जे ज्येष्ठ कर्मदरिद्री होते त्यांनी त्या सगळ्या भ्रमरांची एक विशेष सभा घेतली. मग ते सगळ्या सभासदांना म्हणाले, जे पद्मभ्रमर आपले जातभाई म्हणतात, पण आजपर्यंत याने कधी आपल्याला तोंड दाखवलेले होते का? बरे, आज आले ते आले आणि ते जेवणाचेच आमंत्रण देऊन गेले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? म्हणून आपण त्यांच्याकडे जाऊ, पण आपला खाऊ सुद्धा सोबत घेऊन जाऊ. नाहीतर आपण जर तिथे असेच रिकामे गेलो आणि त्यांनी ऐनवेळी जर असे सांगितले की सगळ्यात पराग संपला, आता आम्ही तुम्हाला जेवायला काहीच देऊ शकत नाही, तर मग आपल्याला उपाशीपोटी बोंबलत परत यायला लागेल. त्यापेक्षा आपण आपली शिदोरी बरोबर घेऊन जाऊ. दुसऱ्या दिवशी शिदोरी बरोबर घेण्याच्या नादात प्रत्येकाने निघायला उशीर केला. शेवटी एकदा ते सगळेजण आपापल्या तोंडात शेणाची गोळी घेऊन हळूहळू करीत त्या तळ्याजवळ पोचले. ते पद्मभ्रमर तेथे वाटच बघत होते. ही मंडळी पोचता आहे तेवढ्यात सूर्यास्त झाला. ते बघून कमळावरचे भुंगे म्हणाले की आम्ही तुम्हाला सांगितले होते की लवकर या म्हणून. त्यावर हे शेणावरचे भुंगे म्हणाले, आम्हाला खात्री होतीच की तुम्ही इथं आल्यावर आम्हाला असेच सांगणार म्हणून, त्यामुळे आम्ही आमची सोय करूनच आलो आहेत. आणि मग ते आपल्या नेत्यांच्या हुशारीचे कौतुक करीत आपापल्या तोंडातला शेण खाऊ लागले. त्यातले जे काही अतिशहाणे होते ते त्यांच्या गोतावळ्यातल्या पंख भ्रमरांना सांगू लागले की बघा, आम्ही तुम्हाला तुमच्या हिताचे सांगत होतो ना. या मंडळींचा काही भरोसा नसतो. दीपे विण ठाण दिवी.
ही गोष्ट सांगून परमपूज्य सद्गुरू श्री मामा म्हणत की आता या पंक भ्रमरांना पराग सेवनाची संधी मिळाली होती का नव्हती, पण ती त्यांनी कशामुळे घालवली? एक तर आप्त हितचिंतक यांच्यावर विश्वास नव्हता म्हणून, आणि दुसरे म्हणजे आपल्यापाशी जे आहे ते सोडण्याची तयारी नव्हती म्हणून. आपणही सद्गुरूंनी सांगितले म्हणून थोडीफार साधना करतो, त्यांनी सांगितले म्हणून आपल्या अंतःकरणात कुठेतरी थोडी आस्था असते, पण त्यांनी जे सांगितले ते पूर्णपणे तंतोतंत ऐकण्याची काही आपली तयारी नसते. आपला अहंकार आपण काही बाजूला ठेवू शकत नाही. ते शेणातले भुंगे तोंडात शेण घेऊन फिरतात, तसे आपण हृदयात अहंकार घेऊन फिरतो. त्यापेक्षा वेगळा काही प्रकार नसतो. म्हणूनच त्या पंक भ्रमरांना पराग मिळू शकत नाही आणि आपल्याला अध्यात्म लाभ होऊ शकत नाही. यासाठीच श्री भगवंतांनी दांभिकतेची तिसरी खूण अशी सांगितलेली आहे की जिथे सद्गुरूंनी